आज आपण न्यायालयाचा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर हा पेपर कधी झाला होता? 13 फेब्रुवारी 2025 रोजी. एक्झाम टाइम 7 ते 5. अशी मराठीचे 4 सेक्शन येतात. त्यातला आपण सेक्शन 1 बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आता जरी बघणं होत नसेल तर लाईक आणि सेव्ह करून ठेवा. मराठी ही आपली मायबोली असल्यामुळे मराठी हा विषय आपल्याला सोपा जातो, परंतु यात सुद्धा खूप अवघड क्वेश्चन आहेत. प्रश्न क्रमांक 1. डहाळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 ज्ञात, ऑप्शन 2 चोर, ऑप्शन 3 कवळ, ऑप्शन 4 सुबक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कवळ. प्रश्न क्रमांक 2. द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक 1 मंद, ऑप्शन क्रमांक 2 सृष्ट, ऑप्शन क्रमांक 3 वक्र, ऑप्शन क्रमांक 4 जवळ. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, मंद. प्रश्न क्रमांक 3. नालंदा विद्यापीठ प्रसिद्ध आहे या विधानाचा प्रयोग ओळखा. भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न 3चं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 4. सरकारी पाहुणा या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन क्रमांक 1 मंत्री, ऑप्शन क्रमांक 2 कैदी, ऑप्शन क्रमांक 3 पोलीस, ऑप्शन क्रमांक 4 विदेशी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे कैदी. प्रश्न 5. पुढील वाक्यातील काळ ओळखा. रविवार नंतर सोमवार येतो. ऑप्शन क्रमांक 1 साधा भूतकाळ, ऑप्शन क्रमांक 2 रीती भविष्यकाळ, ऑप्शन क्रमांक 3 साधा वर्तमान काळ, ऑप्शन क्रमांक 4 रीती भूतकाळ. प्रश्न 5चं उत्तर आहे 3 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 6. एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही या क्रियापदास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 सकर्मक क्रियापद, ऑप्शन क्रमांक 2 अकर्मक क्रियापद, ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक क्रियापद, ऑप्शन क्रमांक 4 शक्य क्रियापद. प्रश्न 7चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 7. रिपरिप कशाची असते? पाण्याची, पावसाची, पैशाची, पानाची. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पावसाची. याच प्रकारे आपण मराठीचा सेक्शन 2 बघणार आहोत. यानंतर जिल्हा न्यायालय भरतीमधील क्वेश्चन पेपर मधील मराठीचा सेक्शन नंबर 2 बघणार आहोत. यामध्ये देखील 6 क्वेश्चन दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1. पुढे दिलेल्या अलंकारापैकी विरोधाभास अलंकाराचे उदाहरण कोणते?